नगरसेविका मालती रमाकांत पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. शिवसेनेच्या कोपरी पाचपाकाडी विधानसभा संघटिका व ठाणे महानगरपालिकेच्या कार्यसम्राट नगरसेविका मालती पाटील यांचा वाढदिवस नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. मालती पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना युवा सेनेच्या वतीने प्रभागात विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. चंदनी कोळीवाडा परिसरात नागरिकांसाठी मोफत आरोग्यविषयक शिबिर, अष्टविनायक चौकात रिक्षा चालकांना बांधवांना मोफत साखर वाटप, स्वर्गीय नारायण कोळी चौकात मोफत साखर वाटप तसेच स्वस्त दरामध्ये भाजी वाटप, नवीन कोपरी पोलीस स्टेशनचे थांबलेले काम पुन्हा सुरू करण्यात आले. याचाही शुभारंभ यावेळी करण्यात आला. संध्याकाळी मालती पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. मालती पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, शिवसेना कोपरी पूर्व संघटक लोकनेते रमाकांत पाटील, परिवहन समिती सदस्य प्रकाश कोटवाणी, परिवहन समिती सदस्य नितीन पाटील, समाजसेवक रोहित गायकवाड, समाजसेवक हेमंत पमनानी, कृष्णा भुजबळ, स्वप्नील लांडगे, मयूर ठाकूर, चिन्मय पाटील, धीरज पाटील, अमित शिंदे तसेच विविध समाज तसेच संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, बंधू भगिनी, हितचिंतक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. अमर रहे, अमर रहे, अरे अमर रहे, अमर रहे. आणि पोलीस स्टेशनला किती वर्ष होती. बघा तुम्ही असे 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 प्रतीक पुढे असं होतं. समोर आज आमच्या विभागातील म्हणजे सर्वसामान्य जनतेचं नेतृत्व आता शाळेत येतोय. आले का शाळेत? मालती रमाकांत पाटील यांचा आज वाढदिवस आहे. जो आहे साजरा होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. रमाकांत पाटील देखील या ठिकाणी अनेक शिवसेनेच्या महिला वर्ग थँक्यू. इकडे समोर घेतला. ओके. मयूर आहे ना, मयूर या. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you. दिन आए बार
गाई आता असेल तुम्ही अशी असेल समोर हा आणि ते सगळं clear आहे सगळ्यांना. सगळ्यांना माझा नमस्कार. जय महाराष्ट्र. सगळ्यात आधी मी सांगेल, माझा जरी आज वाढदिवस असेल तरी माझ्या खांद्याला खांदा लावणारी ज्या बऱ्याच व्यक्ती अशा ज्या होत्या आणि ज्यांनी या वाढदिवसाची सुरुवात केलेली, असे आमचे निकम बाबा असतील, आमचे माझे मुकाने बाबा असतील, आमच्या म्हणजे जे अशोक बाबा असतील, मधुकर बाबा असतील, अशा अनेक जी लोक होती, आमच्या वालबाई आई होत्या, की ह्या लोकांनी म्हणतो आपण एखाद्या वेळेला म्हणतो की गोविंदा फोडताना, दहीहंडीचा गोविंदा फोडताना आपण वरती बघत असतो, परंतु खाली ओझं घेणाऱ्याकडे खाली कधीच बघत नसतो. परंतु मला यांना मी कधीच विसरू शकत नाही की यांनी माझं ओझं आज 10-15 वर्षापासून खांद्यावरती घेतलेलं आणि मला कामांची एक संधी चांगली त्यांनी दिलेली. आणि अशी लोक आज माझ्यात नाहीत, त्यांना मनापासून श्रद्धांजली देऊन आजचा दिवस हा त्यांच्या आठवणींनी आणि माझ्या वाढदिवसांनी मी आज साजरा केलेला आहे. कोळीवाड्यात ठाणे पूर्वेला आमचे जितूदादा गाडवे यांनी मला वाटतं की साखर वाटप आमच्या रिक्षा स्टँडला, वाल्मिकी नगरच्या चंदनी कोळीवाड्याच्या रिक्षा स्टँडला साखर वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे मोफत दरात भाजी विक्री देखील त्यांनी आज तिथे स्टँड ठेवलेला आहे. युवा सेनेच्या आमच्या जी टीम आहे युवा सेनेची, नव युवा सेनेची, या संपूर्ण टीमनी संपूर्ण ठाणे पूर्वेला मोफत दरात चष्मा वाटप आणि डोळ्यांची चेकअप आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारपर्यंत त्यांनी ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे शाळेतील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा नंबर 3, शाळा नंबर 16, त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले अशा शाळांना मला असं वाटतं खाऊ वाटप आणि शालेय ज्या वस्तू लागतात हे वाटप देखील आपण ठेवलेलं आहे. अनेक कार्यक्रमांचं आपण नियोजन ठेवलेलं आहे आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीसाठी, या सगळ्या गोष्टींचा पाठिंबा आणि आजच्या शुभेच्छा या ज्या मला सगळ्या जनतेच्या मिळत आहेत, या शुभेच्छाने जी कामं होत आहेत ही यांच्या शुभेच्छानेच होत असतात. मी या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईल. असेच आशीर्वाद त्यांचे माझ्या पाठीशी कायम राहू दे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आगरी सेनेचा 38वा वर्धापन दिन पदार्पण करीत आहे. आगरी बहुजन समाजाच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात आगरी समाजाचे महामानव राजा रामजी साळवी साहेब यांचे स्थान वरच्या दर्जाचे आहे. बहुजन समाजावर होणारा अन्याय, अत्याचारांना प्रतिकार करण्यासाठी व तमाम आगरी समाजातील तरुणांना संघटित करण्यासाठी राजाराम साळवी यांनी 1 ऑगस्ट 1986 साली आगरी सेनेची स्थापना केली. आगरी सेनेची येणाऱ्या काळात वाटचाल आक्रमक अक्षता म्हात्रे या भगिनींची झालेली हत्या व अत्याचार या विषयावरती कोणत्याही मीडिया अथवा राजकीय नेत्यांनी न्याय मिळावा हे बोलायला तयार नाहीत, कारण या प्रकरणात अत्याचार करणारे हिंदू पुजारी आहेत. तर दुसरीकडे यशस्वी शिंदे या भगिनींची झालेली हत्येच्या प्रकरणात एक मुस्लिम समाजातील युवक समाविष्ट आहे. हे कळताच मतांचे राजकारण करत लव्ह जिहाद सारखा विषय पुढे आणून राजकीय नेते व मीडिया आरडाओरडा करू लागलाय. आम्ही एकच सांगू की प्रशासनाने मतांचे राजकारण सोडून अत्याचार करणाऱ्या कोणत्याही धर्माचा आहे हे न बघता आमच्या या दोन्ही भगिनींना लवकरात लवकर न्याय मिळवून या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावे. आगरी समाजाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केलेल्या मागणीनुसार आगरी कोळी समाजाचा विकास साधता यावा याकरिता आगरी कोळी महामंडळ स्थापन करावे. यामुळे समाजातील वंचित असलेल्या घटकाला विकासासाठी योग्य नीती उपलब्ध होऊन समाजाचा सर्वांगीण विकास साधता येईल. मनोज समोर ओके तो
150 लोकांची फॅमिली महिला चालवतात एक रिसॉर्ट आणि त्याच्यामध्ये तर लोकांना न्याय मिळेल. परत आरक्षण रस्त्यावर उतरणार आणि त्यांना तिकडे कारण कारखानदारी तर बंद होत चाललेली आली, MIDC आली, सगळे आमच्यासाठी आपल्याला लढायचं. लढलं नाही तर वाच. मंचावर बसलेले माझे सर्व सहकारी, सर्वांची नावं घेत नाही, वेळ जाईल म्हणून मी मंचावर बसलेले सर्व माझे सहकारी हा उल्लेख केलेला आहे. आपण सर्व आगरी सेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, आज आपल्याला संघटना स्थापन होऊन 38 वर्ष पूर्ण झालेली. त्या 38 वर्षामध्ये भरपूर मोठमोठे आपण कामं केलेले. मग मिठाचा प्रश्न असो, त्याच्यामध्ये तर लोकांना न्याय मिळेल. परत आरक्षण रस्त्यावर उतरणार आणि त्यांना तिकडे या वर्धापन दिवशी आम्ही संदेश दिलेला आहे. प्रत्येक माणूस उद्योगामध्ये आला पाहिजे आणि त्याची प्रगती व्हायला पाहिजे, हा आम्ही आज संदेश दिलेला आहे. नाही, आगरी सेनेचा माणूस मागे नाही पडलेला. आगरी सेनेचा माणूस बलाढ्य झालेला आहे. त्याच्याकडे आर्थिक दृष्टिकोनातून प्रगती झालेली आहे आणि तो आज जगाबरोबर धावायला निघालेला आहे. आगरी सेनेच्या माणसाचा विकास व्हावा हीच आमची भावना आहे आणि तो विकास बहुत म्हणजे बऱ्याच फरकाने झालेला आहे. आणि म्हणून जिथे तिथे आगरी समाज आहे तिथे तिथे प्रगती झालेली आहे आणि त्या प्रगतीच्या वाटा त्यांनी शोधलेल्या आहेत. फरक बराचसा पडलेला आर्थिक दृष्टिकोनातून, राहणीमानातून, सगळ्या आणि उद्योगामध्ये त्यांना प्राधान्य आम्ही दिलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक आगरी माणूस नोकरी न करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि उद्योगामध्ये प्रगती करण्याचं ठरवलेलं आहे. त्या बाबतीत आम्ही लढा देऊ, आंदोलन करू किंवा न्यायाच्या दृष्टीने कोर्टात जाऊ. 15 वर्षापूर्वी उल्हासनगर बेकायदेशीर ठरवला होता, परंतु तेव्हाच्या सरकारने त्यांना न्याय दिला आणि त्यांच्या बिल्डिंगे रेग्युलाइज करून त्यांना परवानगी दिली. अशा पद्धतीची या धर्तीवर आम्ही तो मुद्दा लावणार आहोत आणि ह्यांना देखील त्याच पद्धतीने न्याय द्या असं सांगणार आहोत. सीपी तलाव येथील महानगरपालिकेच्या कचरा हस्तांतरित केंद्राच्या विरोधात स्थानिक त्यानंतर लघु उद्योजक संघटनांनी देखील विरोध केला असताना आता शिवसेना देखील यामध्ये उतरली आहे. येत्या 20 ऑगस्ट पासून येथील केंद्र कायमचे बंद होणार असल्याची हमी आयुक्तांनी दिली असल्याची माहिती शिवसेनेचे माजी नगरसेवक राम रेपाळे व एकनाथ भोईर यांनी दिली आहे. त्यामुळे आता वागळेतील रहिवासी आणि मागील काही दिवसांपासून वागळे इस्टेटमधील सीपी तलाव कचरा हस्तांतरण केंद्राच्या मुद्द्यावरून ठाण्यामध्ये रान पेटलं आहे. मागील आठवड्यात स्थानिक नागरिकांनी हे केंद्र बंद करण्यासाठी आंदोलन केलं होतं. त्यानंतर येथील लघु उद्योग संघटनांनी देखील या प्रकल्पाला विरोध करीत ते हलवण्याची मागणी केली होती. शिवाय ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांनी देखील महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन हा प्रकल्प बंद करण्याची मागणी केली होती. दरम्यान गुरुवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त सौरव राव यांची भेट घेतली. त्यानंतर कचरा प्रकल्प बंद करण्याची मागणी केली. यावेळी शिवसेनेचे सर्व माजी नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, प्रकाश शिंदे त्याचबरोबर इतर पदाधिकारी उपस्थित होते. मागील कित्येक वर्षांपासून येथील डम्पिंग हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. महासभेत देखील वागळेतील डम्पिंग हटवण्याची चर्चा झाली होती, परंतु तरी देखील पालिका प्रशासनाकडून कोणत्याच हालचाली झाल्या नव्हत्या. आता मागील काही दिवसांपासून येथे अधिक प्रमाणामध्ये कचरा डंप होत असल्याने त्यातून निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच लघु उद्योगांना देखील त्याचा त्रास सहन करावा लागत होता. परंतु आता महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी 20 ऑगस्ट पासून कचरा हस्तांतरण केंद्र बंद करण्याचं आश्वासन दिल्याची माहिती राम रेपाळे यांनी दिली आहे.
आता येथील कचरा भिवंडी येथील आतकोली येथे टाकला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. हा विषय खूप संवेदनशील आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी स्वतः या विषयामध्ये लक्ष घातलं आहे आणि त्यांनी 2-3दा मला निर्देश दिला आहे. त्यांची सूचनेप्रमाणे यामध्ये काही शॉर्ट टर्म पाऊल उचलायचे आहे आणि काही दीर्घकालिक उपाययोजनाही करणे अभिप्रेत आहे. त्याच्या अनुषंगाने दोन्ही दृष्टिकोनातून आपण काम करत आहोत. माननीय मुख्यमंत्री महोदयाने हा निर्देश दिला आहे की लवकरात लवकर सीपी तलावचा जे आपला ट्रान्सफर स्टेशन आहे तो बंद झाला पाहिजे आणि नागरिकांना तिथले त्रासातून मुक्ती मिळाली पाहिजे. याच्यासाठी आपण उपाययोजना केल्या आहे. साधारणतः 20 ते 25 ऑगस्ट याची डेडलाईन आपण ठरवला आहे की त्या तारखेपासून आपण तिथे ट्रान्सफर स्टेशनवर कचरा पाठवणे हा बंद करणार आहे. 20-25 दिवस जे अजून आपल्याकडे आहे ते आम्ही 2 पद्धतीने खर्च करणार आहे. एक जे नवीन साईट आपल्याला तयार करायची आहे त्याचं प्रिपरेशन आणि दुसरा या दरम्यान जो आपला सीपी तलावचा आपण वापर सुरू ठेवणार आहे तिथे शिस्तबद्ध पद्धतीने स्वच्छ पद्धतीने आपण कसे कचऱ्याची वाहतूक करू शकतो, तिथे रांगांचा नियंत्रण आपण कसे करू शकतो, तिथे घाण वास नाही आली पाहिजे, दुर्गंधी नाही पसरली पाहिजे, त्याच्यासाठी उपाययोजना आणि त्याच्यासाठी स्प्रेइंग आणि बाकी सगळी गोष्टी हे सर्व पाऊल आपण उचलणार आहे. सीपी तलाव येथे कचरा ट्रान्सपोर्टेशन म्हणजे कचरा डेपो हा फार पूर्वीपासून तिथे कार्यरत होता, परंतु त्याच्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये दुर्गंधी आणि आता वाहतूक कोंडी पण खूप व्हायला लागली होती आणि सातत्याने त्याचा पाठपुरावा वारंवार प्रशासनाकडे आपला होता. तेव्हाचे माजी महापौर नरेश मस्के आत्ताचे खासदार त्यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा आम्ही सर्व नगरसेवकांनी एकदा निवेदन दिलं होतं. मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिले तरीसुद्धा हे कचरा डेपो का हटत नाही याच्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो. प्रशासन त्यांच्या पद्धतीने काम करत होते. जसं की आमच्या मागणीनुसार दिवा डम्पिंग ग्राउंड बंद झालं, त्याच्यानंतर भंडारली गेलं. भंडारली बंद होत असताना आपण पूर्णपणे त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी आपण प्रशासनाकडे मागणी केली आणि आतकोली येथे पडग्या येथे आतकोली गाव आहे आणि तिथे शासनाने कडून जमीन आपण घेतलेली आहे आणि आता पूर्णपणे ह्या कचऱ्याचा नायनाट इथून लागणार आहे आणि आपल्या सीपी तलाव येथील कचरा डेपो हा पूर्णपणे ह्या 20 ऑगस्टपासून बंद होणार आहे. त्याच्यामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय व प्रशासनाचे खास करून ज्याच्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी वारंवार प्रयत्न करतो त्याला अखेर यश आलेलं आहे म्हणून आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो. गेले कित्येक वर्ष त्या सीपी तलावला डम्पिंग ग्राउंड होता आणि त्या ठिकाणी तो कचरा आणून त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया करून पुढे ते परत पाठवत होते, ट्रान्सफर होत होता. परंतु आता काही दिवसापासून बऱ्याच तो कचऱ्याचा त्या ठिकाणी मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि ते स्थानिक नागरिकांना दुर्गंधीचा सुद्धा मोठा हे होतोय आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाले. माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा या संदर्भात प्रशासनाला आदेश दिलेले आहेत आणि प्रशासनाने सुद्धा यावर उपाययोजना म्हणजे कायमचा हा प्रश्न सुटावा म्हणून आता हा कचरा त्या सीपी तलावाला 20 तारखेपासून जो येणारा कचरा आहे तो बंद होईल. त्यामुळे त्या वागळे इस्टेटमधील परिसरातील लोकांचा जो त्रास होता तो कायमस्वरूपी बंद होणार. या प्रभागातील लोकांसाठी व प्रभागाच्या विकासासाठी दिवस रात्र मेहनत करणारे ठाणे महानगरपालिकेचे कार्यसम्राट ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभागात सकाळपासूनच विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले तर संध्याकाळी वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी नारायण पवार यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ठाणे शहराचे आमदार संजय केळकर, भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वागुले, नगरसेवक कृष्णा पाटील, नगरसेवक सुनेश जोशी यांसह सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, विविध संस्थांचे प्रतिनिधी, परिसरातील स्थानिक नागरिक, बंधू भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. कृपया बुके वगैरे पाठीमागे घ्या, फक्त बुके वगैरे पाठीमागे घ्या आणि
कार्यकर्ते मंडळींना विनंती असेल की आपण केक व्यवस्थितपणे उचलून बाजूला घेतलं तर बरं होईल. घेऊया केक उचलून फक्त बाजूला घ्या. लाईव्ह शूटिंग चालू आहे ना, थोडीशी ती जागा मोकळी ठेवा फक्त का, थोडीशी अशी जागा मोकळी ठेवा. जरा थोडं असं हातून पडू ना, अशी जागा मोकळी ठेवा. या बाजूने शक्यतो रस्ता बंद ठेवा, मी तिकडनं अरेंज करतो. भावमय, स्पर्शमय, हर्षमय, हृदयस्पर्शी, भावस्पर्शी, प्रेमस्पर्शी, अंतस्पर्शी खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. इकडनं समोरनं गर्दी फक्त कमी करायची. आता इकडनं समोरची पब्लिक जी आहे थोडी मागे सरका, फक्त मागे सरका, बिलकुल मागे सरका. हा टेबल अजिबात उचलू नका, टेबल तसंच राहू द्या. कृपया पाठीमागे थांबा. कृपया सर्व कार्यकर्ते माझ्याकडे इकडे या. कार्यकर्ते मंडळी इकडे. ठाण्याचे लाडके आमदार संजयजी केळकर, अध्यक्ष ठाणे भाजपा संजय बाबुळे, कृष्णा पाटील, सुनील जोशी, भास्कर पाटील हे सर्व सहकारी आज इथे जमा झालेले. मी फक्त आमच्या इथल्या कार्यकर्त्यांना गेले 10 दिवस ते 10 ते 15 दिवस ते मेहनत करतात. आरोग्य शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, शुभेच्छा देण्यासाठी आलेले. माझ्या बंधू भगिनी असतील, माता भगिनी असतील, मला आशीर्वाद देण्यासाठी आले. खरोखर मला अभिमान आहे. गेल्या 92 पासून मी या भागाचा नगरसेवक तुम्ही मला निवडून दिले. या भागाचा विकास आज माझा ध्यास या पद्धतीने तुम्ही चांगल्या पद्धतीने, कारण काय आज हे जमा झाले सर्व माझ्या ऑक्सिजन आहे.